गावात आपल्या काल लय वाईट प्रसंग झालाय. बरोबर आहे. आपल्या दोस्ताला हातामारीने नेले धरून. काहीतरी आपल्याला करावं लागलं आपल्या दोस्तासाठी. त्यासाठी सरपंचाला बोलावलं. बर, सरपंचाच्या कानावर घालू आणि काहीतरी करू. येते ना सरपंच? हो, सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. राम राम मंडळी. राम 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 राम. सरपंच साहेब राम राम. बसा. राम राम सरपंच. लांब लांब रे, काय म्हणतोय? निघू काय आम्ही? सरपंच तुम्हाला म्हणले की नाही होती पोर नाशाने. चला आपले. हो सरपंच. काय राव लावलं यांनी? सरपंच काय विषय जरा चोचलं बोलतो. पोरग ती जरा चोचलं बोलतं, त्यामुळे त्याला जरा प्रॉब्लेम आहे. त्याची बोबडी वळत नाही. आम्हाला वाटलं लांब लांब म्हणतोय. नाही एक नंबर आहे ती. तसं नाही. बरं, कोणाच गटर तुमले, कोणाच संडास तुमले, बोला काय समस्या आहे? ग्रामपंचायत खाड्यात घालली पण गावचा एकाच पूर्ण करेल. अरे दादा, ही ग्रामपंचायत खड्ड्यात गेल्यावर परत असली कपडे घालाय नाही. जरा दमान. सरपंच तुम्ही घालताय नवे कपडे, पण आमचं काय इथं फटले. अरे असू दे, आहेत माझ्याकडे 2-3 ड्रेस देतो तुला मी. बा कसं होतंय नाही तर तुमच्या विरोधात फॉर्म टाकतो इलेक्शनला. सरपंच तुमचं ती नंतर मिटवा, आधी आमचं बघा. आमच्या समस्या बघा, इथं एक एक पोर जिंदगीचा प्रश्न आहे. बरोबर. कसा अव कोणाची गटर नाही, कोणाची संडास नाही. तुमली त्या व्यक्तीनं 2 दिवस संडासलाच आली नाही. आपण झालंय काय सांगतो मी तुम्हाला. तुम्ही शांत करा, सांगतो मी सगळं सांगतो. सांगा सांगा. संघास झाला सरपंच. त्याला तरी आपल्या मुलीला हाक मारली उचलली, तर त्याला मागा येण्यासाठी आणि त्या हाक मारीचा बंदोबस्त करण्यासाठी हे आपली सगळी मिटिंग बोला. तर तुम्ही ह्याच्यावर काहीतरी आम्हाला उपाय काढून द्या. आम्हाला त्याचं मार्ग मोकळं करा काहीतरी. या समस्यावर एकच माणूस आहे, आमचा खास जोडीदार आहे नवा भाऊ. तो ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढ. बोलवा जरा. हॅलो नवा भाऊ, हा बोला. ती गावात एक प्रसंग झालाय, तर ती मिटवण्यासाठी तुम्हाला यावं लागते गावात. चावडीवर कसल्या परिस्थितीत याच तुम्ही? बरोबर आलोच. त्याला का सारखेच गावचे तो निर्जोलता जोलता मला नाकुट वाळ संध्याकाळी जेवायची सोय करू. चल का जेवायला सांगतो. चल पडते. चल चल चल. सरपंच काय विषय घडलाय? या बसा. बस. अन्नार काय विषय बोला पटापट. आम्हाला टाइम नाही बाबा, काम आहे ते. नाव भाऊ विषय असा झालाय, काल रात्री आम्ही जरा चोरटी आल्यामुळे आम्ही गस्त घालत होतो गावात. गस्त घालताना काय झालं, ते हाक मारायचा विषय त्या पौर्णिमावशाला मी ह्यांना सांगतो सगळ्याला हिडू नका. तर ह्यांनी काय ऐकलंय माझं, रात्री विषय आजार की हाक मारी आली, तिने म्हशीला उचललाय. त्याच्यामुळे आपल्याला म्हशीला माघारी आणायचंय आणि ह्यातनं एकदा संकटात न्यायला गावाला की मुक्त करा. अरे पण तुम्हाला किती वेळा सांगितलं आमुषा पौर्णिमेचा शेंडू नका बोंब. अहो मी ह्यांना सांगितलं राव, पेतला कोण ऐकते का माझं? झाली चूक आमची. अरे आता ते लय अवघड आहे का ते काढा आता काय तर तोडा का तर काय. ह्याचा चुलत भाऊ आहे बघ, जंगलात राहतोय. त्याला कॉन्टॅक्ट करायला लागेल कसं तरी आपण. त्याच्याकडे काय याच्याकडे खूप आहे बघ. नाही तो लय येडा आहे. हाका मारी तुमच्या हाणूनच हाकलेल. होईल काम मग तुमचं, होईल. अरे ते एकदा पोचणं लय कठीण आहे. आपल्याला काहीतरी करून त्याला जावंच लागेल. बरोबर आहे. चला गाड्या काढा, चला हुडकू जा. पाहुणं पाहुणं, त्या तांत्रिकाचा अड्डा कुठे? उचललं का हाक मारी कुणाला? कसं माहिती? इथं कोण असं येत नसतं. इथं सगळं आधीच ठरलेलं असतं. चला माझ्या मागं.
सरपंच हा. कुठं आणले आम्हाला हे काय खरं वाटलं मला तर. अरे नवा भाऊवर माझा लय विश्वास आहे. नवा भाऊन आजपर्यंत एक पण असं फेल घालवलं नाही, सगळं बरोबर सांगितलेलं आहे. बघा नाही सरकारचा आमचा टांगा नाही पडते. नाही असं होणारच नाही. सरपंच तुम्ही दरवेळेस असं म्हणता काय ना काय गोळ करता. नाही नाही असं होणारच नाही. चला तुम्ही चला चला. आमच्या बसाचा उरावा हाक मारी आवाज बंद. चला येते आपले सरपंच चला पटापट. बघा नाही तर अंगावर बसायची हाक मारी. बाबा जेवण आल्यात. ह्याच्या वाटणीचं ह्याने खाल्लंय काय कसं ह्याच्या पोटाला गोड्या पडल्या पार. शांत बसा. शांत बसायला बाबा बघता आल्यात तपातनी बाहेर या. ओम भट स्वाहा. भक्त आले वा वा. नवा भाऊ बोल आता. बाबा हाकमारीच्या त्रासातून गावाला मुक्त करा. गावात एक पोरग उचलले त्याची. अरे देते येड्या बाबा पोर काढून. अरे या संकटातून बाबा थोडं आम्हाला मदत करा. मी करतो देवाची भक्ती, म्हणून तर माझ्याकडे आहे घातक शक्ती. मी करतो या गावाची मुक्ती. बोला की काय तुमची अडचण. हाकमारी हाकमारी. हाकमारी असू ना झकमारी असू, बाबा आमचे हाकमारीला बरोबर बघते. बाबा आता उपाय सांगा राव. अरे मी देतो तुम्ही आता दाराव चिन्ह काढा, बाकीचं काय आहे ते मी बघतो. बाबा तुम्हाला काय दक्षिणा बिक्षणा पाहिजे का? फक्त आमच्या महेशला वाचवा. मला काही नको, मला फक्त हाकमारीच पाहिजे. बाकी सगळा बंदोबस्त तुमचा मी करतो. रामना बाबाचा म्हणतोय हाक मारी पाहिजे. हाक मारे बाबाचा विषय काय जवानीचा तुझ्या मनात काय जाते 100% असेल. बाबा हे बाबाला बिरड. मी आता काय सांगतोय ते ऐका. हाकमारीने जरी हाक मारली तरी माग बघायचं नाही. बर बर. चप्पल काढायची, हातात घ्यायची, सरळ निघून जायचं. जे मी काय तुम्हाला देईन तेवढंच फक्त तुम्ही दाराला लावायचं. तुम्हाला काही अडचण आली तर मला लगेच इथं बसल्या जाग्यावर काढणार आहे. काढू. बाबा यांच्याकडून दक्षिणा बिक्षिणा घेऊ का? लय मच्छर चावतात, कॉईन बुरतय. अरे मूर्खा, हे शिकायलंय का तुला? बाबा चुकलं बाबा, नाही परत करत. चुकलं बाबा. काळू ही घे आणि सुटा आता. बाबा घ्या तेवढा हाकामारी बघून. बाबा की जय हो. गावात तुमच्या हातात आहे. बाबा माझं लग्न होईना तेवढं बाईक काय तर. अरे एक टाइम ती हाकमारी परवडली तर पळत ना. बाबा चुकलं माझं. नाव भाऊ हे घ्या आणि प्रत्येक पोरांना पैसे द्या. बर ठीक आहे बाबा. चला इथे चला चला. नमस्कार बाबा. चला. गाना ती सरपंचाचा माणूस बसलाय, त्याला बोलवा
त्याने ती महाराजांचं तयार केली का बघा ते सगळीकडे चिन्ह काढून घे सगळ्या वस्तीत कुठे ठेवू नका काय हा बोलव त्याला जाऊ भया बोलव त्याला ए भया या बसा 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 काय म्हणताय विषय असा आहे की हा विषय माझ्या ध्यानात आहे ना अरे ते तांत्रिकने दिले ना ते हा बरोबर ते आपण जाऊन लावू की दाराला ते झालंय का नाही केले का केले 2 मिनिटात घेऊन आलो चालतंय या बसतो इथे या आईला कोंबड्या लिहिला का जोरा बेत संध्याकाळी डाव हाना वाचा वाटतंय आज यायला लागते 100%. हे बघा तांत्रिकांनी दिले असं आपण केलंय आता जाऊन दारावर लावू चालते चला की चला चला चल चला चला पुढचं घर घेऊ चालते चला की अहो काय पाहिलं आणि सरपंचाने माझ्या मागं कुठं दिलाय आणि स्वतः जाऊन बसले पुण्याला अहो तुम्ही सरपंच माणूस आहे तुम्हाला करावंच लागेल आता करावं लागतंय की आता हाक मारण्याची मग पोरं वडून त्या गावासाठी करता मग काय गाव तुमचं आहे आता आमच्यामुळे तुम्ही करायला लागते पुण्यात काढा काढचाल भागिले कसं कसं पुण्यात काढणार काय तुमचा नियम काढचाल भागिले चला नाव काय काढताय रे अहो ते हाक मारे आली ना गावात त्यासाठी तांत्रिकाने गुन्ह्याला चिन्ह काढायला लावले ते काढतोय आमच्या इथं पण काढ बरोबर चालतंय काय रे काय करताय असलं गावात हाक मारे आली ती तांत्रिकाने घरावर गुन्हे चिन्ह काढायला लावले पोरं उचलतात बिना लग्नाची अरे आत्ताच घराचं काम केलंय ₹1,00,000 घालवलं कलरला ते 20 रुपयाचा कलर उठाता घरावर जावा येत नाही हाकमारी बिकमारी काय नाही जावा तुला उचलून नेल्यावर कळलं मग ही काय कलर आहे तांत्रिक शक्ती आहे चल जावा बाहेर. जावा जावा चला त्याला कळलं उचलून नेलं जावा त्याला हाक मारायला चोळला ना मग तवाच कळेल त्याला मग काय चोळायच पाहिजे त्याला इथं माणसाचे कुत्रे जास्त झाले बक्की धरायची आपल्याला जेवायला 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 आपल्याला भूक लागली बसले जेवाय बाय वाडा की थांबा आता मग आमचं होऊ दे का पोरांना हिंडताय गावात हा हे करते काय घेऊन बसलाय हातात अगं म्हातारे त्या तांत्रिकांनी सांगितलं घरावर गुन्ह्याला चिन्ह काढाय हाक मारायची म्हणून तिला जायला तिकडे साऱ्या गावाला त्रास दिलाय हे गावड्यांनो आमच्या पण घरावर चिन्ह काढा बाबा काढतो हा चल हे काढ हे हाक मारेना तर येडा आणलाय बाया गावाला कवा जळते जाते काय माहिती यश
थांब, तुम्हाला घेऊन कुठे चालली? माझ्याशी लग्न करशील? नाही 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 करणार. तुझं पहिलं तोंड दाखव.